महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप झालेत। अशा मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज राज्यभरात आंदोलन करण्यात आलं। याचाच भाग म्हणून कोल्हापुरातही ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी तावडे हॉटेल चौकात आंदोलनासाठी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी शिवसैनिकांनी अचानकपणे महामार्गाच्या दिशेने धाव घेत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक थेट महामार्गावर पोहोचले आणि त्यांनी काही काळासाठी महामार्ग रोखला। पोलिसांनी त्यानंतर हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतलं। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। राज्यातील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही आंदोलन करतोय, भविष्यात यापेक्षाही उग्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी दिला। आज महाराष्ट्रात 12 वाजता ह्या सरकारमधील जे 4 कलंकित आणि भ्रष्ट मंत्री आहेत त्यांचे 12 वाजवायचे आदेश आम्हाला दिलेले आहेत। आणि आज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं सर्व शिवसेने पदाधिकारी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने येऊन जे 4 मंत्री आहेत कलंकित महाराष्ट्र केलेला आहे, बदनाम महाराष्ट्र केलेला आहे, या भ्रष्ट मंत्र्यांची राजीनामा मागण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत। खरं तर भाजप म्हटल्यानंतर आम्हाला अटल बिहारी वाजपेयी दिसत आहेत, आम्हाला गोपीनाथ मुंडे साहेब दिसत आहेत, प्रमोद महाजन साहेब दिसत आहेत, मुरली मनोहर जोशी दिसत आहेत, आम्हाला अडवाणी दिसत आहेत। आणि हे भाजप काम करत असताना ह्या भाजपच्या सरकारमध्ये हे 4 कलंकित मंत्री कसे चालतात तुम्हाला? म्हणजे सत्तेसाठी वाटतं ते करायला निघाला तुम्ही। ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे कसं काय चालतं तुम्हाला? म्हणून ह्या 4 मंत्र्यांचे राजीनामे तातडीने घ्या अशी आज आम्ही इथं मागणी केलेली आहे। भविष्यात सुद्धा शिवसेनेचं आंदोलन हे टप्प्याटप्प्याने सुरूच राहील। भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांचा चुकीचा कारभार बघून येत्या निवडणुकीत जनतेनं सत्ता उलथवून टाकावी यासाठी आजचं आंदोलन करण्यात आल्याचं जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी सांगितलं। आज अखंड महाराष्ट्र राज्यभर एकाच वेळी आणि एकाच दिवशी महाराष्ट्र राज्यातील राज्यकर्ते कशा पद्धतीनं भ्रष्ट कारभार करतात, त्यांची विधान भवनातील वर्तणूक कशी आहे, जनतेच्या बाबतीत त्यांच्या भावना कशा आहेत, ज्या पद्धतीनं मंत्री महोदय कसली लाज लज्जा न बाळगता रम्मी खेळतात, संजय शिरसाटांसारखा माणूस पैसे मोजत म्हणजे बॅग मोजत गादीवर बसतो, संजय गायकवाड निष्कारण हल्ला करतात गोरगरिबांच्यावर, हा सगळा पर्दाफाश व्हावा आणि एकाच वेळी अखंड महाराष्ट्रातील जनतेनं हे पाहावं यासाठी एक अनोखं आंदोलन केलेलं आहे। यासाठीच की जेणेकरून ह्या महाराष्ट्र राज्यातील जनतेनं यांचा हा चुकीच्या पद्धतीचा पराक्रम पाहून हे सरकार पुढच्या निवडणुकीमध्ये उलटून पाडावं। या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, संजय चौगुले, राजू यादव, वैभव उगळे, बाजीराव पाटील, सुरेश पवार, नवेज मुल्ला, भरत आमते, पोपट दांगट, अवधूत साळुखे, विराज पाटील, विशाल देवकुळे, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, दिलीप शिंदे, रवी चौगुले यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते।